गजर माऊलीचा गजर माऊलीचा रामची होई जे राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घेई जे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे राम रसाची याचवी आनर सरुचती केवी ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे तुका म्हणे चाखोनी सांगे तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाही पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनुहरि कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि शरण शरण जी हनुमंता मा आलो रामदूता काय भक्ती चात्या वाटा मज दाबाव्या सुबटा कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदि कामोदिवक्रम खलानेश बाधा पुनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञान देवम सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो माझा पायावरी या वारकरी संतांच्या राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घेजे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे वैराग्य राग रसिक संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा जीवाला देव अवस्था कशानं प्राप्त होती साधनाची सुलभता व्यक्त करणारा अभंग कीर्तन सेवेच्या निमित्तानं आपल्या समोर गायला. वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय म्हणताय राम 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 असं मुखानं रामाचं नाम घेतलं नाम गायलं तर राम म्हणणाऱ्या जीवाचा जीव न राहता जीवाचा देव होतो. जीवाचा काय होतो देव. बोला जीवाचा काय होतो देव. पण त्या मुखानं काय घ्यावं लागेल राम नामाचं चिंतन करावं लागेल भजन करावं लागेल. राम म्हटल्यानं जीवाचा देव होतो. असं सुख या वचनामध्ये आहे. पण या करता तुला पहिला या राम नामावर विश्वास ठेवावा लागेल आणि विश्वास ठेवल्यानंतर तुला अनुभवाची प्राप्ती होईल.
अनेक प्रकारचे रस आहे, नवविध भक्ती रस वगैरे आहे, पण जगाचा अत्यंत प्रिय अमृतपानाचा रस काय? ज्यानं राम नामाचा रस चाखला त्याला जगातले अन्य सगळे रस फोल फिके वाटतील. बरं, हे सगळं मी तुकोबारा म्हणता सांगतोय तुम्हाला, तुम्ही ऐकताय, पण याकरता माझा काही अनुभव आहे का? तर तुकोबाराय म्हणताय या राम नामाचा रस मी चाखला आणि जो आलेला अनुभव आहे तो या जगाला दिला. कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव. ते हे पवित्र दंडक अरण्य जेथ लागले प्रभू श्रीरामाचे चरण. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम प्रभू माता जानकीच्या शोधाच्या निमित्तानं पंचवटीमध्ये रहिवासले आणि ज्या दंडकारण्यातून पादाक्रांत झाले तोच हा गोदा तटीचा, गोदा मातेचा पुनीत आणि पवित्र परिसर. गोदा तटी निर्मळे देव देवीची रावुळे. संत महंत भेटी मेळे दिवस जाय सुखाचा. ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पंचाळेश्वरी. ज्ञान देवाचे अंतरी दत्तात्रय योगिया. अशा पुण्य सलीला गोदा मातेच्या, गोदावरी मातेच्या कुशीत एका शिळेचा उद्धार करण्याच्या निमित्तानं रामरायाचे चरणरज शिळेला लागले आणि शिळा दगड होती, पण त्या दगडाची सुद्धा स्त्री रूपानं मनुष्य झाली. माता अहिल्याचा उद्धार करण्याकरता रामप्रभू आले. एक ग्रामदैवत बजरंगबलीला जन्म देणाऱ्या माता अंजनीनी तप केलं. आणि सर्व शक्तिमान बलाढ्य रामदूत बजरंगबली हनुमंतरायच्या मातीत प्रगट झाले. तीही माती दोन. एक गुरु एक शिष्य ही परंपरा आपल्याला ज्ञात आहे. भोलेनाथ महादेवापासून नवनाथांपर्यंत ती परंपरा आली, परंतु ही एक गुरु एक शिष्य परंपरा खंडित व्हावी आणि आत्म उद्धाराचं ज्ञान जगाला मिळावं म्हणून माऊलींपर्यंत प्रसाद देण्याकरता गहिनी प्रसाद निवृत्ती दातारू. 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 ज्ञानदेवा सार तो कविले ज्ञानदेवा सार. ज्ञानदेवा सार तो कविले ज्ञानदेवा सार. मच्छिंद्राने मोद गोरक्षाची केला. मच्छिंद्राने मोद गोरक्षाची केला. श्री संत सद्गुरु निवृत्तीनाथ दादांना गहिनीनाथांकडून एक गुरु एक शिष्य परंपरेचं गुह्य ज्ञान मिळालं. तीही त्र्यंबक राजाची भूमी.
12 ज्योतिर्लिंग जगाच्या पाठीवर आपल्या हिंदू धर्म सनातनात मान्य केले. थोडा मला विक्षेप अपेक्षित नाहीये. सगळ्यांनी आता आहे तिथे बसा, व्यवस्थित कीर्तन ऐका. सौराष्ट्र सोमनाथंच श्री शल्ये मल्लिकार्जुन हिमालय तू केदारम पर्यंत 12 ज्योतिर्लिंग आपल्या सनातनात मानले. पण त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या ठिकाणी, परळी वैजनाथंच, कृष्णेश्वर वेरूळ 3, औंढा नागनाथ 4 आणि डांकिन्या बिना भीमाशंकर 5, हे 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला आले. ही आपल्या मातीची महाराष्ट्राची पुण्य आहे, लक्षात ठेवा. शक्तीपीठ 52 मानली गेली. सतीनं यज्ञात आहुती दिली, यज्ञाचा विध्वंस झाला वगैरे वगैरे सगळ्यांना कथा ज्ञात आहे. पिंपळगावची मायबाप ऐका. त्या 52 शक्तीपीठापैकी 3.5 शक्तीपीठ आपल्याकडे महाराष्ट्रात. महाराज, कोल्हापूरची माता महालक्ष्मी करवीर निवासिनी 1, तुळजापूरची आई भवानी शक्तीपीठ क्रमांक 2, नांदेड जिल्हा माहूरची माता रेणुका 3 आणि नाशिक जिल्हा सप्तशृंगी वनी 3.5 शक्तीपीठ महाराष्ट्रात आहे. आपल्याला वनी जवळ आहे संपतराव महाराज, पण कोल्हापूरला, तुळजापूरला, माहूरला, नांदेडला, वनीला जाण्याकरता पैसा पाहिजे, वेळ पाहिजे, शरीर चांगलं पाहिजे, श्रद्धा पाहिजे. जे गेले त्यांना धन्यवाद, जे जाणार आहेत त्यांनाही धन्यवाद. पण कदाचित असं एक वाक्य बोलून जातो, जगदंबे करता, माते करता, आई करता नवरात्री आणि बापा करता शिवरात्री. कळतंय ना माझं बोलणं? माते करता नवरात्री आणि माझ्या बापांनो भोलेनाथ महादेव बापा रूपी देवा करता, महादेवा करता म्हणा ना शिवरात्री. आता माझ्या सगळ्या माय माऊल्यांना माझं थोडंसं आवाहन आहे. या तुळजापूरला शक्तीपीठ आहे, माहूरला शक्तीपीठ आहे, कोल्हापूरला शक्तीपीठ आहे, वनीला शक्तीपीठ आहे. जे गेले जातील त्यांना धन्यवाद. पण कदाचित नाही जाता आलं तुळजापूरला, कोल्हापूरला, नांदेडला, वनीला, ते 3.5 शक्तीपीठ प्रत्येकाच्या तुमच्या माझ्या घरात आहे. जन्म देणारी आई शक्तीपीठ क्रमांक 1, धर्मपत्नी बायको शक्तीपीठ क्रमांक 2, ज्याची कुणाची लेक तुझ्या घरात लक्ष्मीच्या पावलानं सुनेच्या रूपानं आली आणि ज्यानं आपल्या लेकीचं कन्यादान केलंय, आपली लेक आणि सून शक्तीपीठ क्रमांक 3 आणि दिवाळीच्या दिवशी आपल्या भावाला ओवाळणारी बहीण, हे 3.5 शक्तीपीठ ज्याला कळले त्याला नारी शक्तीचा खऱ्या अर्थानं अभ्युदय कळला. वेद सांगतो, केदार महाराजांचा ऐकू नका, वेदाचा ऐका. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या घरात नारीची, स्त्रीची आदर, पूजा, सन्मान होतो, देवता आणि लक्ष्मी तिथेच नांदते. विठाला मला थोडस प्रास्ताविकात अर्धा मिनिट आपला घेऊन पुढे जायचंय. अभंगात तात्काळ माझी भूमिका मला मांडायची आहे. रौप्य महोत्सव या उत्सवाचं 2 वर्षापूर्वी आपण संपन्न केलाय. 25 वर्षाला रौप्य महोत्सव म्हणतात, 50 वर्षाला सुवर्ण महोत्सव म्हणतात, 60 वर्ष झाले की हिरक महोत्सव, 75 वर्ष झाले की अमृत महोत्सव आणि 100 झाले की आपण सगळे पुढच्या शताब्दीला हजर राहणार आहोत. बरोबर ना? बघता काय गुलाबजाम सारखे डोळे करून माझ्याकडे. आपण असू अथवा नसो शताब्दीपर्यंत. पण पिंपळगाव बहुला गावामध्ये एक चांगली गोष्ट घडली. मी गेलो फराळाला सुदामरावांकडे आणि किमान 100 तरुण माझ्या अवतीभोवती आले.
त्या सगळ्या तरुणाईचा मला हेवा वाटताना मी जाणीवपूर्वक येताना वेगळं अभंग चिंतन माझ्या डोक्यात होतं, पण म्हटलं आपण थोडासा टॉपिक बदलूया. मागील 25 वर्ष गावातील जुन्या जाणत्या पिढीनी ज्ञानोबाराय तुकोबाराय निवृत्तीनाथ दादाच्या कृपेनं बजरंगबली सिद्धेश्वराच्या मंदिरात हा नामयज्ञ सप्ताह 16 अविरतपणे अखंड चालू ठेवला. हे मागच्या पिढीचे परिश्रम आणि पुण्याई नक्कीच आहे. 24 वर्ष 2 तप मागच्या पिढीनं संपन्न केले आणि 25व्या वर्षी पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठाननं या धर्म कार्याच्या बजरंगबलीच्या शक्तीनं या गावाच्या देव कार्यात आपलं समर्पण केलं आणि खऱ्या अर्थानं सोन्याला सुगंध आला. सोन्याला काय आला? सुगंध आला. मला माहित नाही तरुणाईची व्याख्या काय, पण आमच्या संतांनी काही वचन सांगितले. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. अगदी मी फेटा बांधेपर्यंत सगळी या युवा प्रतिष्ठानची माझी मित्र माझ्या अवतीभोवती होते, मला आनंद देत होते, मला खूप प्रसन्न वाटत होतं. महाराजजी, मी स्तुती करणारा वक्ता नाही, आपण अनेक वेळा भेटलोय, अनेक मोठे मोठे उत्सव आम्ही पाहतो, एवढं म्हणजे आमच्याकरता फार छोटीशी गोष्ट आहे. अगदी प्रामाणिकपणे बोलतो, आज पिंपळगावच्या या बजरंगबलीच्या प्रांगणामध्ये क्वांटिटी चांगली आहे आणि ऐकणाऱ्यांची क्वालिटी सुद्धा चांगली आहे, असं प्रामाणिकपणे मी मान्य करतो. आणखी एक गोष्ट नमूद करतो, या गावातल्या तरुणांसाठी 2 वाक्य माझ्या प्रेमाच्या जिव्हाळ्याचे, त्यांच्या अंगावरती शब्दाची फुलं टाकून जातो. आज तरुणाईची व्याख्या तरी काय? तुमच्या अवतीभोवती लाखो कोटीचे रोजचे व्यवहार करणारे, 10-10, 25 लाख, 50 लाखाच्या कोटी रुपयाच्या गाडीत फिरणारी तरुणाई, जमीन विकायची बापाची आणि गाडी घ्यायची आपाची. बघता काय माझ्याकडं? अशी तरुणाई आज तुमच्या आमच्या अवतीभोवती आपण रोज पाहतात. गुंठा मंत्र्याची पोरं 50 लाख द्राक्षाचे झाले, मग काय खायचं, काय प्यायचं, कसं जगायचं, हे सगळं तुम्ही पाहणारी मंडळी आमच्यापेक्षा जाणती आहात. आज कुणाला म्हणतात लोक तरुण? ज्याला संध्याकाळी 8 वाजता आणावं लागतं धरून, त्याचं नाव तरुण का? ज्याला संध्याकाळी 8 वाजता आणावं लागतं धरून, त्याचं नाव तरुण नाही. जो बजरंगबलीच्या 27व्या वर्षापासून पुढच्या 50 वर्षापर्यंत या गावाचा सप्ताह हातात घेईल आणि धर्म कार्य सिद्धीला नेईल, तो या गावातला गौरवशाली तरुण आहे, तो या गावातला पुरुषार्थी तरुण आहे. या सगळ्या तरुणाईला कृतज्ञतापूर्वक धन्यवाद अदा करतो. इंद्र ही बजाती मृदंगम, गंधर्व ही गाती गान. मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई माझ्या कीर्तनात टाळ घेऊन उभ्या आहे. अजून काही बुरसटलेल्या विचाराची लोक म्हणतात, बाईनं कशाला टाळ वाजवायचा, बाईनं कशाला कीर्तन करायचं, बाईनं कशाला भजन करायचं. आमचे वारकरी भूषण पूज्य बाबा महाराज सातारकर होते. पूज्य बाबा महाराज सातारकरांचं वाक्य असं आहे, ते भजन करतानी, ते अभंग गातानी, ते कीर्तन ऐकतानी बाईचं म्हणून ऐकू नको, ते भजन कीर्तन प्रवचन ऐकतानी आपली बहीण आई भजन कीर्तन करते म्हणून ऐक, तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला विठाला, थोडा आवाज मोकळा सोड, मोकळा. विठाला विठाला, कुंडली गवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे. ऐसे सुख वचनी आहे. एक अक्षरी मंत्र आहे ओम. एक अक्षराचा मंत्र कुठला? आता इकडं कीर्तनकारानं पखवास, टाळ, मृदंगावर किती ताकद लावली, म्हणजे त्यांच्या पुढे तो टिकल. जरा बघता सांगता आलं कोणी कार्यकर्ते तर थोडस त्यांना सौम्य करा, कारण त्यांची ताकद भयानक आहे. विठाला 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 विठाला. प्रवीण भाऊ, काही जास्त सक्ती करू नका, सौम्य सांगा हा, फक्त आपल्याला विक्षेप होणार नाही असं. नाहीतर मग काय व्हायचं, ते उगा तानातानी नको. आपण काय, माझं स्वतःच एक वाक्य, तडजोड करा फक्त तोडफोड करू नका. माझं वाक्य कळतं ना? गावागावात काय केली पाहिजे? तडजोड. जावा जावात बघता काय महिला मंडळी, जावा जावात तडजोड आणि भावा भावात तडजोड. ज्यानं तडजोड केली त्याला झोपेची गोळी घ्यावी लागणार नाही, आणि ज्यानं
तोडफोड केली त्याला 2 झोपेच्या गोळ्या खाऊन सुद्धा झोप येणार नाही. विठाला 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 विठाला. हा 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 हा. कीर्तन प्रसन्नतेनं ऐका. चेहरे जरा गुलाबाच्या फुलासारखे ठेवा, नाहीतर माऊल्याव घ्या काळा मसाला सारे गम पदनिसा. असं नाही ना पिंपळगावला काही. आता सध्या साऱ्या महाराष्ट्राच्या लाडक्या तुम्हीच आहे. बघता काय माझ्याकडं? सगळ्या महाराष्ट्राच्या लाडक्या कोण आहे? लाडक्या बहिणी. वारे वा लाडक्या, तुमच्या लाडानं खूपच आम्ही सगळे धन्य आहोत. आता सरा माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या मायबापांनो, टाळी वाजवायची, 11 वाजेपर्यंत भजन करायचं, चेहरे प्रसन्न टवटवीत ठेवायचे. भजन करूया. विठ्ठला विठ्ठला थोडस मला संवादात्मक बोलायची सवय आहे. आपल्याकडनं उत्तराची अपेक्षा आहे, प्रतिसादाची गरज आहे. पहा सजन महाराज, 1 अक्षराचा मंत्र आहे ओम. 1 अक्षराचा मंत्र कुठला? बोला बोला. 1 अक्षराचा मंत्र कुठला? ओम. आणि 2 अक्षराचा मंत्र आहे राम. 2 अक्षराचा मंत्र कुठला? राम. 3 अक्षराचा मंत्र आहे विठ्ठल. 3 अक्षराचा मंत्र विठ्ठल. 4 अक्षराचा मंत्र आहे ज्ञानदेव. 4 अक्षराचा मंत्र कुठला? ज्ञानदेव. गरजेपुरतं मला अभंगात प्रवेश करायला मान्य करतो. 1 अक्षराचा मंत्र मी म्हटलं आहे ओम. काय आहे? ओम. आपण शिकलेली मंडळी आहे, एज्युकेटेड मंडळी आहे. या ओम शब्दाच्या संधीचा विग्रह केला तर यामध्ये 3 पदांचा छेद आपल्याला मिळतो. आकार, उकार, मकार. बोला बोला. आकार, उकार, मकार. आता सिद्धांत ऐका. आकारो ब्रह्मा, आकारो ब्रह्मा, उकारो विष्णू, उकारो मकारो महेशः, मकारो महेशा. उत्पत्ती, स्थिती, लय. ब्रह्मा, विष्णू, महेश या 3ही नामाचा, 3ही देवाचा एकत्र उच्चार झाला. जगाच्या पाठीवरचं आद्य मंत्र, जगाच्या पाठीवरचं आद्य अक्षर आणि जगाच्या पाठीवरचा सर्वशाली मंत्र आहे ओम. कुठला मंत्र म्हटला? ओम. हा ओम मंत्राचा नामजप करताना उ म असा त्याचा संधीचा विग्रह करून आपल्याला नामजप करता येतो. 2 अक्षराचा मंत्र आहे राम. 2 अक्षराचा मंत्र काय आहे? राम. पूर्वी माणसं सकाळी सकाळी सातपूरच्या स्टँडला भेटले, आपल्या पिंपळगावच्या नाक्यावर सिद्धेश्वर मंदिरात, मारुतीच्या मंदिरात भेटले. मग हातामध्ये मोबाईल असायचा, फेसबुक उघडायचे, व्हॉट्सअप उघडायचे, इंस्टाग्राम उघडायचे आणि सकाळी सकाळी भेटलेली माणसं म्हणायचे हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. बरोबर ना? बोला ना काहीतरी. आजारी का काय तुम्ही? सकाळी सकाळी भेटलेली माणसं काय म्हणायचे? दादा राम राम. राम राम. प्रभाती मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी स्मरावा. राम राम म्हणण्याची आपली परंपरा आहे, पद्धत आहे. आपला राम नामाच्या नामावर विश्वास आहे. राम हा आमचा श्वास आहे, राम आमचा प्रश्वास आहे आणि राम आमचा विश्वास आहे. ज्याच्या मुखामध्ये राम, तुझ्या हाताला काम, तुझ्या हाताला काम आणि मुखामध्ये राम, हाताला काम, मुखामध्ये राम. तुझ्या संसाराला पूर्ण विराम, तुझ्या परमार्थाला पूर्ण विराम. तुझ्या हाताला नाही काम, ए दादा, मुखामध्ये नाही राम, तुझं जगून तरी काय काम? कामामध्ये काम, कामामध्ये काम. म्हणा राम राम, म्हणा राम राम. जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल कामामध्ये राम. जाई म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे काम. जाई म्हणा राम राम, हे जाईल भव श्रम सुख होईल दुःख. आळंदीला ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्ही शिकलो त्या संस्थेचे 4 अध्यापक होते आम्हाला शिकवणारे. प्रातस्मरणीय वैराग्यमूर्ती गुरुवर्य विठ्ठल महाराज घोले बाबा, प्रातस्मरणीय वैराग्यमूर्ती गुरुवर्य नथुसिंग महाराज राजपूत बाबा,
प्रातस्मरणीय गुरुवर्य वैकुंठवासी पांडुरंग महाराज वैद्य बाबा मृदंग महर्षी, ही मृदंगाची विद्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांच्या पुण्याईनं गेली आमचे पांडुरंग महाराज वैद्य बाबा, आणि अर्थात संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्राचं वारकरी संप्रदायाचं भूषण आमचे श्रद्धेय गुरुवर्य मोठे बाबा अर्थात विठ्ठल महाराज चौधरी मोठे बाबा म्हणायचे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. ही मी नावं आपल्या कानावर का ठेवतोय माझे पिंपळगावचे मायबाप ऐकून ठेवा. आमचे प्रातस्मरणीय गुरुवर्य पांडुरंग महाराज वैद्य बाबा फार गमतीनं फार गोड बोलायचे. वैद्यात वैद्य पांडुरंग वैद्य, बाकीचे वैद्य खातात नाही वैद्य. बघता काय माझ्याकडं, मी नाही असं आमचे बाबा म्हणायचे. त्याच्या पुढे ऐका, बुवात बुवा पांडुरंग बुवा, बाकीचे बुवा मारतात उवा. एखाद्या माऊलीच्या डोक्यात नका हात घालू असं आमचे बाबा म्हणायचे. आणि त्याच्या पुढचं वाक्य जरा जपून ऐका, मामात मामा दांडेकर मामा, बाकीचे मामा येत नाही कामा. कोण होते गुरुदेव मामासाहेब? श्रद्धेय श्रद्धेय वेदांत वाचस्पती काव्यतीर्थ जगन्नाथ महाराज पवार अण्णांनी सुवर्ण पिंपळ नावाचं पुस्तक लिहिलं होतं. कॅमेरा सुरू आहे माझ्या समोर, याची मला जाण आहे. पुस्तकाचं नाव सांगतो सुवर्ण पिंपळ. आमचे संपतराव त्यांच्या अत्यंत हृदयस्थ, मला माहित आहे. वेदांत वाचस्पती काव्यतीर्थ जगन्नाथ महाराज पवार अण्णांनी मामासाहेबांबद्दल हे चरित्र लिहिलं आणि लिहिलंय, वाचलंय, ते आम्ही सांगतो. मामासाहेबांचं मूळ नाव होतं तसं शंकरराव दांडेकर, पण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ते डबल MA होते. आय एम एज्युकेटेड, आय एम क्वालिफाईड याचा ज्याला इगो आहे, अहंकार आहे, त्याने गुरुदेव मामासाहेबांचं चरित्र एकदा वाचा, सगळा अहंकार पातळ होऊन जाईल, विगळून जाईल. किती मोठी माणसं होती हिमालयासारखी. गुरुदेव मामासाहेब हे पुण्याच्या SP कॉलेजचे प्रिन्सिपल होते, प्राचार्य होते. त्यांचं नाव होतं शंकरराव, पण सोन्यासारखी तेजपुंज कांती होती म्हणून सोनोपंत असं म्हणायची. आणि स्वातंत्र्यपूर्व काळात इतके शिकलेले होते, डबल MA इक्वल टू मामा, एकेरी मामा म्हणणं बरं नव्हे म्हणून मामा साहेब म्हणायचे. नामे शंकर शंकरा शुभ करा, सुसंग जो संगती, पुण्य श्लोकीचा पुणे नगरीचा, मोती खरा शोभतो. ऐशा संतवरा शुभ करा, दांडेकरा वंदितो. गुरुदेव मामासाहेबांनी महाराष्ट्राला दिलेलं बौद्धिक काय, ब्रेन टॉनिक काय ऐका. या कलियुगात आपण जटा वाढवण्याची गरज नाही, या कलियुगात आपण दाढी वाढवण्याची गरज नाही, या कलियुगात आपण संसारी माणसानं भगवे घालण्याची गरज नाही, दंडन मुंडन पंचाग्नी साधन करण्याची गरज नाही. मग सूत्र काय? सूत्र काय? साधी राहणी आणि उच्च विचार सरणी. सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग. अगदी जवळ येऊन बोलतो, अत्यंत जवळची भाषा बोलतो. वाचलेलं आमच्या गुरुवर्य विठ्ठल महाराज गुले बाबांच्या मुखातलं वाक्य कानानं नाही, पिंपळगावची मायबाप कानात मनापर्यंत पोहोचवा. कुणी विवेक महाराज केदार नावाचा कीर्तनकार आला होता आणि बहुला पिंपळगावला त्यांनी कीर्तनात ती वाक्य वापरलं. परमार्थ 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 तरी काय, राम भजनानं होतं तरी काय, राम नामाच्या साधनेनं होतं तरी काय. दुसऱ्याच्या घरातलं धन हे तुझ्या माझ्या करता माती, दुसऱ्याच्या घरातलं धन तुझ्या करता माती, आणि दुसऱ्याच्या घरातली स्त्री ही आपली बहीण माता. हे ज्यानं आचरणात आणलं तो राम नामाच्या भजनाच्या योग्यतेचा झाला, तो परमार्थाच्या लायकीचा झाला. गाईचं शेण जमिनीवर पडलं, गाईचं शेण जमिनीवर पडलं म्हणजे ते माती फुफुटा घेऊनच उठतं. आपणही जन्माला आलोय विकार वासना दुःख घेऊन जन्माला आलोय. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. पौर्णिमेची रात्र दोन मित्र फिरायला निघाले. एक म्हणतोय मला पौर्णिमेचा चंद्र पिवळा दिसतोय. आमच्या महाराजांनी सांगितलं, जळगावकर महाराजांनी सांगितलं, अरे वेड्या खुळ्या,
पौर्णिमेचा चंद्र पिवळा नाहीये, डॉक्टरकडे जा, रक्ताची तपासणी कर, कदाचित तुला कावीळ नावाचा रोग झालाय, ती कावीळ तुझ्या डोळ्यात उतरली, त्याचा परिणाम चंद्र कसा दिसला, पिवळा. ती हेपॅटायटिस कावीळ तुझ्या डोळ्यात उतरलीये. दृष्टी बदलल्याशिवाय सृष्टी बदलू शकत नाही. काल 19 फेब्रुवारीला मी शिवजयंती साजरी केली. आम्ही पुतळे फोटो डोक्यावर घेऊन नाचतो, ती आमची अस्मिता आहे, तो आमचा गौरव आहे. पण माझं आवडतं वाक्य बोलतो, सगळ्यांनी अनेक वेळा कुठे ना कुठे ऐकलं असेल. राजा शिवछत्रपती हे आमची अस्मिता आहे, आमचा गौरव आहे, तो आमचा श्वास आहे, विश्वास आहे. पण वाक्य तोला मोलाचं आहे का? कोण होते राजे शिवाजी? माझ्या एका प्रिय मित्रानं मला पोस्ट टाकली त्या दिवशी. पंढरीचा देव विठोबा, ऐका, पंढरीचा देव विठोबा, आळंदीचे माऊली ज्ञानोबा, देहूचे जगद्गुरु तुकोबा आणि शिवनेरीचा छत्रपती शिवबा, हे 4 तत्व कळले की संसार परमार्थ सुखाचा होईल. ऐकत असा तर खूप चांगलं वाक्य देऊन जातो. सोशल मीडियावरती काही खूप चांगल्या गोष्टी असतात. 65 किलोची तलवार वागवली. किती किलोची? किती किलोची? बोलताय ना तुम्ही? बोला बोला. किती किलोची तलवार? 65 किलोची तलवार वागवली. त्यांचं नाव येसाजी. त्यांचं नाव येसाजी. दादा अर्ध्या मिनिटा करता कॅमेरा बंद करता? कराल कराल प्लीज प्लीज. अर्धा मिनिट आपला घेतो. 65 किलोची तलवार वागवली येसाजी. 2000 गनिमाच्या विरुद्ध एकट्यानं खिंड लढवली. त्यांचं नाव बाजी. त्यांचं नाव बोला बोला. त्यांचं नाव बाजी. आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या नरवीर तानाजी. दिल्लीवरून घोड्याला टाच मारली. वाऱ्याच्या वेगानं पुण्याच्या दिशेनं घोडा फेकला. 17 तासामध्ये दिल्लीवरून पुण्याला घोड्यावर धडकले. त्यांचं नाव नेताजी. त्यांचं नाव नेताजी. रात्री छावणीत गनिमाच्या घुसायचं, कळस सोन्याचे कापायचे आणि सकाळी राजा शिवबाच्या पायावर अर्पण करायचे. त्यांचं नाव धनाजी. अंगावर आलेला ढाण्या वाघ नखानं फाडला. त्या धर्मवीराचं नाव संभाजी. आणि 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र केलं आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. त्या माझ्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी. कालच्या शिवजयंतीच्या कीर्तनात मी बोललोय. मावळा वयाच्या 15व्या वर्षी हातात तलवार घेणारा. कितव्या वर्षी? वयाच्या 15व्या वर्षी. डीजे पुढे नाचणाऱ्यांनी ऐकावं. टपरीवर जाऊन पुड्या खाणाऱ्या माझ्या भावंडांनी ऐकावं. वयाच्या 15व्या वर्षी हातात तलवार घेणारा, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला फाडणारा, वयाच्या 32व्या वर्षी आग्र्यातून महाराष्ट्रात सुखरूप परत येणारा, आयुष्याची 51 वर्ष जगणारा, या 51 वर्षाच्या आयुष्यात 35 वर्ष हातात तलवार घेऊन या मातीसाठी लढणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव वीर, त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी. मी असं म्हणेल, आम्ही राम अवतार पाहिला की नाही माहित नाही, आम्ही कृष्ण अवतार पाहिला की माहित नाही, पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवबा जन्माला आले. हा रामकृष्णाचेच अवतार होते. विठ्ठला फार वेदांत वगैरे सांगण्याचा आज माझा मानस नाही. साधं साधं बोलतो, गरजेपुरतं बोलतो, पुढे जातो. एक अक्षराचा मंत्र सांगितला, ओम. एक अक्षराचा मंत्र ओम. 2 अक्षराचा मंत्र आहे राम. 2 अक्षराचा मंत्र राम राम राम. या देशाचे पितामह महात्मा गांधींची समाधी दिल्लीमध्ये आहे. त्या ठिकाणाला म्हणतात राजघाट. काय म्हणतात? राजघाट. जा, नसल गेले तर जा, जे गेलेत त्यांना धन्यवाद. पितामह महात्मा गांधीजींच्या समाधीवरती जय हिंद लिहिलं असतं तरी चाललं असतं. गांधीजींच्या समाधीवरती भारत माता की जय असं लिहिलं असतं तरी चाललं असतं. हिंदुस्तान हमारा, वंदे मातरम असं सगळं काही लिहिलं असतं
तरी ते सुद्धा त्या समाधीवरती चाललं असतं. पण या देशाचे पितामह गांधीजींच्या समाधीवरती वंदे मातरम नाही, भारत माता की जय नाही, जय हिंद नाही. त्या गांधीजींच्या समाधीवरती एकच मंत्र आहे, हे राम हे राम, तू ही माता तू ही पिता है, तू ही बंधु तू ही सखा, तू ही चाहे राधा का श्याम. हे राम हे राम हे राम हे राम. पूज्य मुरारी बापूंचं एक गोड वाक्य, जिनकी ओठों पे हंसी और पाँव में छाले होते हैं, जिनकी ओठों पे हंसी और पाँव में छाले होते हैं, वही तो भगवान राम को मिलने वाले होते. आम्हाला राम कळला पाहिजे. ज्ञानोबारांनी राम 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 सांगण्याकरता जवळची भाषा वापरली. तैसा हृदयामध्ये मी रामू, हृदयामध्ये राम आहे. हृदयात काय आहे आपल्या? राम. असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांता शिकामू विषयावरी. बजरंगबलीने आपलं हृदय विदीर्ण केलं आणि हृदयामध्ये राम पंचायतनाचं दर्शन घडलं. विठाला विठाला तो राम तुमच्यात आहे, तो राम माझ्यात आहे, तो राम प्रत्येकात आहे. तो राम भाकर घेऊन पळणाऱ्या कुत्र्यामध्ये नामदेवरायला दिसला. नामदेवराय तुपाची वाटी घेऊन धावले. तो राम वाळवंटात तरफडणाऱ्या गाढवामध्ये नाथबाबाला दिसला. नाथबाबांनी गंगोदक गाढवाला पाजलं. गाढवात राम दिसला. एक वाक्य बोलू, जरा तोला मोलाचे स्वीकारा. नाही पेलाव तर माझं वाक्य मला परत करा. प्रत्येकाला प्रगती करायची, संसाराची, परमार्थाची, भौतिकतेची. ज्याचं पूर्वीचं कौलाचं माडीचं घर आहे त्याला वाटतं कोटी 2 कोटीचा आपण स्लॅबचा चांगलं बंगला बांधला पाहिजे. संसाराची प्रगती. आपल्या वडिलांकडे आजोबाकडे 10 एकर जमीन होती. मुलांना वाटतं 10 नाही, आता 25 एकर द्राक्षाची बाग असली पाहिजे. संसाराची प्रगती. नोकरी करणारी मंडळी, ज्याला 25,000 पगार आहे, त्या नोकरी करणाऱ्याला वाटतं 25,000 नाही 50,000 पगार असला पाहिजे. संसाराची प्रगती. आम्ही 5,000 अभंग पाठ आहे, आम्हालाही वाटतं 12-15,000 अभंग पाठ केली पाहिजे, ओव्या पाठ केल्या पाहिजे. महाराज 1 ताल 2 ताल त्रिताल चौताल वाजवतात, त्यांनाही वाटतं झपताल ती तीना धीना रूपक धमार द्रुपद वाजवलं पाहिजे. प्रगतीच आहे. जरा वाक्य तोला मोलाचं आहे का? सगळं कीर्तन नाही कळू द्या, काही मोलाचे वाक्य कानातून मनापर्यंत पोहोचवा. तुझ्या संसार प्रपंचाच्या प्रगती करता, तुझ्या संसाराच्या प्रपंचाच्या प्रगती करता तुझी परिस्थिती चांगली पाहिजे. वाक्य पुन्हा रिपीट करतो, तुझ्या संसार प्रपंचाच्या प्रगती करता तुझी परिस्थिती चांगली पाहिजे. आणि ज्याला परमार्थामध्ये प्रगती करायची तुझी मनस्थिती चांगली पाहिजे. मनस्थिती. व्हेअर इज द पीस ऑफ माइंड? मनशांती कुठे सांगा ना. पण याच्या विरुद्ध जरा निगेटिव्ह वाक्य एक देऊन जातो. बिघडू नये. एखाद्याची परिस्थिती बिघडली, बाप वारीला जाणारा, आज परिस्थिती अशीच आहे. लोक आम्हाला भेटतात, सांगतात महाराज, सजन महाराज, अहो आळंदीकर महाराज, आमचे पंजोबा वारकरी. वा. आजोबा वारकरी, आनंद. वडील महिन्याचे, दादांचे पंढरीचे वारकरी, आनंद. अरे आजोबानं पंजोबानं बापानं वारी केली, तुझं काय? आज परिस्थिती अशी आहे, बाप वारीला आहे आणि पोरग संगीत वारीला आहे. नाही कळलं, बरं झालं, धन्यवाद. काल्याचं कीर्तन आहे. सगळंच कळावं असा माझा काय अट्टाहास नाही. जे बोलतोय त्याला जपून ऐका. परिस्थिती बिघडू नये. बिघडली, ज्याची परिस्थिती बिघडली समजावं त्याचा संसार बिघडला, आणि ज्याची मनस्थिती बिघडली समजावं त्याचा परमार्थ बिघडला. ऐकताय? ज्ञानोबारायांचं एक वचन सांगतो, जर आपल्याला जागा ठेवण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानोबाराय म्हणता आपल्याकडनं वारीला जातो आपण, पौष वारीला. कुठे?
दादांच्या निवृत्तीनाथ दादांच्या वारीला वारकरी मंडळीला वारीला जाताना पाहिलं आणि एक 10-15 गाढव एकत्र आले. कोण एकत्र आले? बोला बोला बोला, कोण एकत्र आले? तुम्ही फार टेन्शन घेतलंय का? नाही ना, बोलत चला. हा, 15-20 गाढव एकत्र झाले. त्यांनाही वाटलं किती वारकऱ्यांना खायला चांगलं, राहायला चांगलं, कीर्तन ऐकायला, भजन, वा रे वा, आपण सुद्धा वारीला जायचं. कुणी ठरवलं? म्हणा ना गाढवांनी. कुणी ठरवलं? गाढवांनी. आणि वारकऱ्यांच्या माग माग ते सुद्धा वारीला गेले. कोण वारीला गेले? गाढव. बर, आमची वारकरी मंडळी त्र्यंबकला पोहोचली. ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं, दादांचं दर्शन घेतलं, कुशावर्ताचं स्नान केलं. त्यांना वाटलं आपण सुद्धा स्नान करायचं. कुणाला वाटलं? वारकऱ्यांच्या माग माग त्यांनी सुद्धा कुशावर्ताचं स्नान केलं. दुसऱ्या दिवशी आमची वारकरी मंडळी एकादशीच्या पर्वणीवरती नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्यानाही गणना. मग वारकऱ्यांच्या माग माग ते सुद्धा प्रदक्षिणेला गेले. कुणी केली प्रदक्षिणा? गाढवांनी. बरं, एकादशीचा उपवास सुद्धा केला. कुणी केला? म्हणा ना, गाढवांनी. कुणी केला उपवास? गाढवांनी. आणि त्र्यंबकेश्वराच्या वारीमध्ये वारकऱ्यांच्या शेजारी बसून त्यांनी कीर्तन सुद्धा ऐकलं. कुणी ऐकलं कीर्तन? वा, कळतंय माझं कीर्तन? कीर्तन सुद्धा ऐकलं. आणि त्या कीर्तनाचा, वारीचा, एकादशीचा, संत भगवंताचा संगाचा प्रभाव परिणाम त्यांनी ठरवलं आता माळ घालून घरी जायचं. कुणी ठरवलं? बोला बोला, कुणी ठरवलं? हा, आणि म्हणून त्या कीर्तनकाराच्या हातून त्र्यंबकेश्वराच्या वारीला जाऊन गळ्यात माळ सुद्धा घातली. कुणी माळ घातली? गाढवांनी. वारी संपली. ज्याला त्याला घर आले. घराला आल्यानंतर 2 दिवसांनी चौकात गेले आणि गळ्यातली माळ याच्या जादभाईंनी 2 दिवसांनी पाहिली. सातपूरच्या स्टँडला हा उभा होता आणि याच्या गळ्यातली टपोरी तुळशीची माळ त्याच्या जादभाईंनी पाहिली. मग त्याचे जादभाई कोण? म्हणा की गाढवच. आणि त्यांची आपोआप ऍसिडिटी हाय झाली. त्यांची ऍसिडिटी हाय झाली. ते विचार करू लागले, हा आपला जादभाई, कालपर्यंत उकिरडे फुंकणारा, कालपर्यंत सगळे जिंदाबाद मुर्दाबादच्या गाडीत दिसणारा, हा त्र्यंबकला गेला काय? दादाची वारी केली काय? कीर्तन भजन ऐकलं की काय? आणि गळ्यात माळ घालून आला की काय? म्हणू लागले, अरे आपल्या जातीचा हा उद्योग नाही. झालं विधानसभेचं, पुढे पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, सगळ्या निवडणुकांसाठी आपणच आहे. हा धंदा आपल्याशिवाय करणार कोण? आपल्या जातीनं गळ्यात माल घातलेली चालणार नाही. काढून टाक म्हणता काढून टाकली. त्या जातीला ज्ञानोबा गाढव असं म्हणतात. कुणाला म्हणतात? त्या जातीला. आता केदार महाराजांचं ऐक नाही, ज्ञानोबारायांचं ऐकायचं. जो का गाढव तीर्थे नानीला मृत जो का शृंगारीला कडू दुदया माखिला गुळे जैसा. आता राम शब्दाचा आपण विग्रह करूया. राम म्हटलं की तोंड उघडावं लागतं. राम म्हटलं की आतले विकार आणि पाप बाहेर येतात. राम म्हटलं की तोंड उघडतं, आतले पाप विकार बाहेर पडतात. आणि म म्हटलं की स्क्रीन लॉक होतं. बरोबर ना? ओठ बंद होतात. राम म्हणतानी पाप बाहेर पडावं आणि म म्हणतानी पुण्याची साठवण व्हावी. ही मंत्रात ज्याच्या शक्ती आहे तो मंत्र आहे राम. मंत्र कोणता आहे? राम. मग पूर्वीच्या माय माऊल्या आपल्या घरातल्या स्वयंपाक करतानी, आपल्या शेतातलं काम करतानी, दळण कांडण करतानी आपल्या घरातल्या माय माऊल्या काय करायच्या? ओ लाडक्या बहिणींनो, सैराटची गाणी म्हणायची. बरोबर का? रात्री 11 वाजेपर्यंत चॅटिंग करायची. नेमकं काय करायच्या? राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओविये, आम्ही गाऊ ओविये, दलित खंडित दलित खंडित जेवित गे बाईये. राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओविये, आम्ही गाऊ ओविये, दलिता गाडिता, दलिता गाडिता, जेविता
शक्ती काय, राम नामानं होतं काय, जास्त मोठे मोठे सिद्धांत मांडत नाही, पण मला भावणारा एक दृष्टांत कानावर ठेवून जातो. मायबाप ऐका. नुकताच सिनेसृष्टीचा जन्म झाला होता, अभिनय क्षेत्राचा. अगदी मी लहान होतो, आम्हाला रामायण पाहण्याकरता 4 किलोमीटर पायी जावं लागायचं. रामायणामध्ये ज्यानं रामप्रभूची भूमिका केली, ऍक्टर हिरो, त्यांचं नाव काय होतं? अरुण गोविल. अगदी असं पाहिलं आपण काही सोशल मीडियाला वगैरे, ते अरुण गोविल म्हणे कुठल्या तरी एअरपोर्टला उतरलेले 70-75 वर्षाच्या माऊलीनं पाहिलं आणि ती 75 वर्षाची स्त्री धावली आणि अरुण गोविलच्या पाया पडताना म्हटली की तुमच्या रूपानं मला राम प्रभूचं दर्शन घडलं. ही आमची रामावरची श्रद्धा आहे, हा रामावरचा आमचा विश्वास आहे. या रामाच्या नामाची ताकद काय, शक्ती काय, छोटी घटना सांगतो. सिनेसृष्टीचा जन्म झाला होता आणि त्या काळामध्ये एका निर्मात्यानं एक चित्रपट निर्माण करायचं निश्चित केलं. त्या चित्रपटाचं नाव होतं संत तुकाराम. नाव सांगतोय मी, संत तुकाराम. चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे, प्रत्येक ठिकाणी काही ना काही शिकता आलं पाहिजे. संत तुकाराम महाराजांचा अभिनय करायचा, ऍक्टिंग करायची, रोल करायची, त्याकरता त्यांना नट हवा होता, हिरो, ऍक्टर. काही चेहरे पाहिले आणि त्यावेळी त्या निर्मात्याला एक चेहरा मिळाला. त्या चेहऱ्याचं नाव होतं विष्णुपंत पागनीस. मी कीर्तनाच्या गादीवर उभा आहे, जोग महाराज परंपरेचा पायिक कीर्तनकार आहे, याची मला जाण आहे, याचं मला भान आहे. संत तुकाराम महाराजांचा अभिनय, ऍक्टिंग, रोल करण्याकरता जो नट मिळाला, हिरो मिळाला, त्या हिरोचं नाव होतं विष्णुपंत पागनीस. कलेवर फार प्रेम करावं लागतं, कलेकरता जीव वाळून टाकावा लागतो. त्या विष्णुपंत पागनीस नावाच्या नटाला संत तुकाराम महाराजांचा ऍक्टिंग, रोल, अभिनय करायचा होता. माझ्या माय बापांनो ऐका, तुकाराम महाराजांचा अभिनय करायचा चित्रपटात, म्हणून तुकाराम महाराजांचं चरित्र अभ्यासलं, चरित्र वाचलं. वाक्य बोलू, तोला मोलाचं आहे. चरित्र कुणाचं असतं? ज्यांचं चारित्र्य आहे त्यांचं चरित्र घडू शकतं, लक्षात ठेवा. चारित्र्याशिवाय चरित्र नाही घडू शकत. चरित्राचा अभ्यास केला. तुकाराम महाराजांची ओळख काय, तुकाराम महाराजांचे अभंग, तुकोबारांची गाथा, हीच तुकोबारांची ओळख. आपल्याकडं ज्ञानेश्वरी पारायण आहे, तसं त्या नटानं तुकाराम महाराजांच्या गाथीचं अनेक वेळा पारायण केलं. कुणी पारायण केलं? नटानं, अभिनेत्यानं. तुकाराम महाराज जशी वेशभूषा करायची, डोक्याला मुंडासो फेटा, अंगावरती बारबंदी सदरा, कमरेला पंचा धोतर, गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळी, भजन श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, श्रीराम जय राम जय जय राम. भजन सुद्धा करू लागले. कोण? एक नट. तुकाराम महाराज भंडारा भामचंद्र घोराड्या डोंगरावरती घळईमध्ये गुहेत बसून भजन करायचे. ते भजन करू लागले. तुकाराम महाराज कीर्तन करत होते. विष्णुपंत पागनीस नावाच्या नटानं कीर्तन सुद्धा केलं. कुणी कीर्तन केलं? विष्णुपंत. गळ्यामध्ये तुळशीची माळ सुद्धा घातली. कुणी तुळशीची माळ घातली? नटानं, अभिनेतानं, विष्णुपंत पागनीसांनी. तुकाराम महाराज शुद्ध वारी पंढरी आणि वद्यवारी आळंदीची करायची. तुकाराम महाराजांनी वारी केली म्हणून त्या नटानं अभिनय करण्याकरता वारी सुद्धा केली. कुणी वारी केली? नटानं. त्यानंतर तो अभिनय केला. त्या काळात तो चित्रपट निर्माण झाला, प्रदर्शित झाला आणि प्रचंड लोकप्रियता मिळाली, पैसा मिळाला, प्रसिद्धी मिळाली. ओघानं आलंय म्हणून अर्धवाक्य बोलून जातो, अर्धवाक्य बोलून जातो. अगदी आत्ता 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 आत्ता
खूप उशिरा का होईना खूप चांगला चित्रपट प्रदर्शित झाला. तो छावा चित्रपट महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं पाहिला पाहिजे. ती आपली अस्मिता आहे, गौरव. पाहिलं पाहिजे, सत्य स्वीकारलं पाहिजे, सत्याशी अनुवाद करता आला पाहिजे, सत्याशी संवाद करता आला पाहिजे. तो जरी माझा विषय नसला पण गरज म्हणून ती वाक्य बोललो. चला, संत तुकाराम नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रचंड पैसा मिळाला, प्रसिद्धी मिळाली, कीर्ती मिळाली. पण जेव्हापासून त्यांनी संत तुकाराम महाराजांचा अभिनय केला होता त्या विष्णुपंत पागनीसांच्या आयुष्यात मोठा बदल घडला. कुणाच्या आयुष्यात? विष्णुपंत. एका अभिनेत्याच्या, एका नटाच्या जीवनात एवढा बदल घडला की कमरेचा पंचा धोतर तसाच, बारबंदी सदरा तसाच, डोक्याचं मुंडाचं फेटा तसाच, आणि गळ्यातला विणा, गळ्यातली तुळशीची माळ तशीच, आणि मुखातलं राम 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 कृष्ण हरी भजन तसंच. कुणाच्या? नटाचं. आणि त्या दिवशी त्यांनी शपथ घेतली की मरेपर्यंत ज्यांनी संत तुकाराम महाराजांचा अभिनय केला ते विष्णुपंत पागनीस अन्य कुठलाच अभिनय करणार नाही, हे समर्पण त्यांनी केलं. ऐका ऐका, मला तुमच्या टाळ्यांची फक्त अपेक्षा नाही, मला सिद्धांत मांडायचा आहे. लोकांनी लोकप्रियतेने टाळ्या वाजवतील, सिद्धांत विसरून जातील. मला सिद्धांतापर्यंत आपल्याला घेऊन जायचंय. त्या शब्दाचा प्रवास कानातून मनात पोहोचवायचा. आणि त्या दिवसापासून संत तुकाराम रूपी ते पंत अगदी त्यागी विरक्त जीवन जगू लागले. प्रपंच रचना भोगिली आणि भोगून त्यागी. मी बोलतोय ते ऐका, जपून ऐका. त्या निर्माता त्यांचं मानधन घेऊन घरी गेली. पण त्यांनी तुकाराम महाराजांचा अभिनय केल्यापासून त्यांना सगळे सिने क्षेत्रातले लोक आता हाक मारताना पंत महाराज म्हणायचे. काय म्हणायचे? पंत महाराज. जसं जगन्नाथ महाराज पवार अण्णांना अण्णा म्हणायचे, तसं पंत महाराज असे त्यांना हाक मारायचे. ऐका ना, पैशाची थैली हातात आहे, दाराशी गेले, आवाज दिला, पंत महाराज येऊ का? या. आपण संत तुकाराम महाराजांच्या चित्रपटामध्ये तुकाराम महाराजांची भूमिका केली. ते मानधन देणं राहिलं होतं, तेवढं मानधन घेऊन आलोय. या मानधनाचा स्वीकार करा. पैशाची थैली पंतांच्या पुढे ठेवली, प्रसंग डोळ्यापुढे आणा. आणि ती पैशाची थैली पंतांनी पाहिली. जवळ लाकूड पडलेलं होतं, हातात ते लाकूड घेतलं आणि पंतांनी हातातल्या लाकडानं विष्ठा दूर लोटावी. समजतं ना? विष्ठा, घाण, विष्ठा दूर लोटावी अशी ती पैशाची थैली दूर लोटली. हे ऐकायला सोपं आहे. पैशाची थैली दूर लोटली. त्या निर्मात्याला वाटलं पॅकेज कमी पडलं की काय, पैसे कमी वाटले की काय. गाडीत गेले, चौपट पैसे थैलीत पिशवीत टाकले, घेऊन आले आणि सांगितलं, पंत महाराज तुम्ही संत तुकाराम महाराजांच्या अभिनयाला एवढं समर्पण केलं की तुमच्या त्या संत तुकाराम महाराजांच्या अभिनयामुळं प्रचंड लोकप्रिय चित्रपट झाला. तुम्हाला पैसे देताना मी जरा हात आकडता घेतला, त्याच्या 4 पट मानधन घेऊन आलोय. या मानधनाचा स्वीकार करा. पंतांच्या डोळ्यातनं अश्रूच्या धारा लागल्या आणि थरथर त्या ओठानं पंत बोलले, निर्माता महोदय तुम्ही संत तुकाराम नावाचा चित्रपट निर्माण करताना या विष्णुपंत पागनीसाची अभिनेता म्हणून निवड केली. आणि त्या संत तुकाराम महाराजांचा अभिनय करण्याकरता तुकाराम महाराजांसारखे मी कपडे घातले, वेशभूषा. तुकाराम महाराजांचं चरित्र वाचलं, तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेचं वाचन अभ्यास केला, तुकाराम महाराजांचं भजन केलं, तुकाराम महाराजांचं कीर्तन केलं, तुकाराम महाराजांची वारी केली आणि तुकाराम महाराजांचं राम 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 कृष्णारी भजन केलं. आणि त्या भजनाचा, अभिनयाचा परिणाम या विष्णुपंतामध्ये पंत नाही, तुकाराम महाराज रूपी संत प्रगट झालाय. आता तुमच्या मानधनाची मला गरज काय, गरज काय.
मला दृष्टांत सांगायचा आहे. जगामध्ये व्यवस्थेला मान्यता दिली जाते. जगातली व्यवस्था पाहू नका, अवस्था पहा. अवस्था लावून गेला, अवस्था लावून गेला, गेला अवस्था लावून गेला, अवस्था लावून गेला, अवस्था लावून गेला, अवस्था लावून अवस्था लावून गेला, अवस्था लावून गेला. अजूनी का नये, अजूनी का नये, नये पडिले दूरदेशी, पडिले दूरदेशी. अजून काल येती, अजून काल ये, पडिले दूरदेशी, पडिले दूरदेशी. तो राम प्रत्येकाच्या आत आहे. तो आत आहे, बाहेर आहे, जगात आहे. बोलावं की नाही पण बोलून जातो. माझ्या वाक्याला कुठलाही राजकीय स्पर्शाने रंग देऊ नका. पण ऋषी मुनी साधू संतांनी 550 वर्ष प्रतीक्षा केली आणि 550 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये रामलल्लाचं मंदिर पूर्णत्वाला गेलं. जगाच्या पाठीवर हिंदू धर्माचा नक्की गौरव झाला, नक्की मोठा विजय झाला, नक्की मोठा गौरव झाले. राम राज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पिके, धरणी धरी पिके आई ओळल्या आमची, झाले राम राज्य काय उणे आमची, काय उणे आमची. धरणी धरी पिके, धरणी धरी पिके, गाई ओळल्या आमची. अत्यंत छोटा सिद्धांत कानावर ठेवतो, पुढे जातो. आचार्य म्हणतात, प्रथमो आर्जितो विद्या, द्वितीयो नार्जितो धनो, तृतीयो नार्जितो पुण्य, चतुर्थम किम करिष्यति. वयाच्या 25 वर्षापर्यंत मिळवायचे ते ज्ञान. 25 वर्षापर्यंत मिळवायचे त्याला काय म्हणतात? ज्ञान. माणूस ज्ञानानं अभ्यासानेच मोठा होतो. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. परमात्मा गीतेमध्ये म्हणताय, अभ्यासेप्य समर्थोसी. गोरगरिबांची रंजल्या गांजल्यांची मुलं MPSC UPSC सुटताय आणि MPSC UPSC सुटलेली मुलं क्लास 1 क्लास 2 होताय. हा ज्ञानाचा अभ्यासाचा विषय, हा विजय गौरव आहे अभ्यासाचा. वयाच्या 25 वर्षापर्यंत मिळवा ते ज्ञान. 25 ते 50 वर्षापर्यंत मिळवायचे त्याचं नाव धन. ऐका, ज्ञान मिळवा स्वल्प विराम. पुन्हा बोलतो, ज्ञान मिळवा स्वल्प विराम. ज्ञानानंतर धन मिळवा स्वल्प विराम. धनानंतर पद प्रतिष्ठा मान मिळवा स्वल्प विराम. पण इतकं चांगलं भजन नाम साधना करा की त्या रामाच्या नामानं तुला चांगलं मरण आलं पाहिजे. हा आयुष्याचा पूर्ण विराम आहे, हा पूर्ण विराम आहे. म्हणून 4 जण जेव्हा उचलतील तेव्हा काय म्हणतील? ग्रामपंचायत सत्य है, सोसायटी सत्य है, 7-12 उतारा सत्य है, बरोबर ना? कुंठा मंत्री सत्य है, रेंज रोव्हर सत्य है. काय म्हणतील तुमच्याकडे? काय बोला ना, काहीतरी बोला ना. आमदार सत्य है, लोकसभा सत्य है. नाही, जगाच्या पाठीवर हिंदू धर्मीयाला शेवटचं वाक्य तेच म्हणावं लागेल, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. बस एवढं म्हटले तरी धन्यवाद. भोलेनाथ महादेवाला विचारा, भोले बाबा महादेवा, जनाबाई महाराज म्हणताय तुम्ही कुणाचं भजन करता? भजन करी महादेव, हो भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव.
करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी राम पुजे सदाशिव वा वा सदाशिव राम पुजे सदाशिव राम भजन करी महादेव भजन करी महादेव राम पुरी सदाशिव सदाशिव राम पुरी सदाशिव भजन करी महादेव श्री राम जय राम भजन करी या राम नामाच्या भजनानं होतं काय, थोडा वेदांत आहे, थोडं सोपं काही, थोडं अवघड काही, पटकन पुढे जातो. जबाबदारी आहे माझी, अभंगाला मला न्याय दिला पाहिजे. समजा आमच्या महाराजांचं नाव आहे सजन, अक्षर आहे 3. अक्षर किती बोला? 3. या 3 अंकाला 4 गुणा, 3 चोक किती झाले? मला गणितात कमी मार्क होते, थोडं मदत करा माय बाप. 3 चोक किती झाले? 12. या 12 अंकामध्ये 5 मिळवा. 12 आणि 5 17. या मध्यमा 2, पश्यंती 3 आणि परा 4. 4 वाणी गुणिले पृथ्वी, आप, तेज, अग्नी, वायू असे पंचतत्व आहे. पंचतत्व मिळविले, रात्रंदिवस राम नामाचं भजन केलं. रात्र न कळे दिवस न कळे, आणि आलेल्या अंकाला जीवाला देवाकडे जाण्याकरता आड आले. ते 8 जण शत्रू होते, त्यांचं नाव आहे अष्टभोग भोगणे माते नाही चाड. आणि म्हणून त्या 8 भोगानं भागलं, आणि त्या आलेल्या अंकाला 8 भागल्यानंतर शिल्लक काय राहिलं? राम नाम राहिले. बाकीचे गणित घरी करा. आता आम्हाला सिद्धांताकडे यायचंय. आपण सगळे जण आहोत जीव, आणि या जीवानं संसारामध्ये, कामामध्ये कष्ट करताना, नीतिमत्तेनं जगताना, हाताला काम, मुखामध्ये राम हे करताना एक गोष्ट टाकावी लागेल. त्याचं नाव आहे नवल अहंकाराची गोठी. विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, मग नाना संकटे नाचवे. आणि शिकलेली पिढी, माझे मित्र मला फेटा बांधताना भेटली, मला खूप बरं वाटलं. 25व्या वर्षापासून हे देव कार्य आपण माझ्या तरुणाईनं, बांधवांनी हातात घेतलंय. मला प्रार्थना करायची, तुमच्या पायाला लोटांगण घालून तुम्हाला विनंती करायची, माझ्या भावंडांनो, 25 ते 50 वर्षाची जबाबदारी या गावाला दृष्ट लागू नये इतकी चांगली आपण पार पाडाल असा माझा विश्वास मी व्यक्त करतो. नक्की पार पाडाल. पण या सगळ्यामध्ये आड येतो, त्याचं नाव आहे अहंकार. त्याला शिकलेली माणसं म्हणतात इगो. काय म्हणतात? इगो. आपण कुठल्याही मंदिरात गेलात, त्या मंदिराच्या दाराशी फलक असतो, पाटी असते, कृपया पायातलं पादत्राणे, चप्पल बूट मंदिराच्या बाहेर काढा. पण मी आळंदीत होतो 14-15 वर्ष, त्यामुळे आम्हाला पुण्याची भाषा अधिक कळते. त्या पुण्याच्या एका मंदिराच्या दाराशी मी एक फलक वाचलं, पाटी वाचली, आणि ती पाटी फलक मला आवडलं, आणि ती पाटी मी घेऊन आलो. गाडीत नाही टाकली, ते वाक्य घेऊन आलो. ऐका, त्या मंदिराच्या दाराशी पुण्यामध्ये असं लिहिलं होतं, मंदिराच्या दाराशी पाटीवर असं लिहिलं होतं, प्लीज रिमूव्ह युअर शूज अँड इगो. नाही कळलं, बरं झालं, धन्यवाद. देवाच्या दर्शनाला जाताना, सिद्धेश्वराच्या, त्र्यंबकराजाच्या, निवृत्तीनाथांच्या, बजरंगबलीच्या, मारुतीच्या दर्शनाला जाताना आपण आपल्या पायातलं पायतान मंदिराच्या बाहेर सोडा. आपल्या पायातले चप्पल बूट मंदिराच्या बाहेर काढा, आणि या देव कार्याला येतानी त्या चपलेच्या जागी आपला इगो, अहंकार त्या चपलेजवळ सोडा, आणि मग बजरंगबलीकडे जा. त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. नक्की होईल, नक्की होईल.
आता अभंग गाऊया आपण. गायचा ना. असो नसो भाव आलो तुझी आठाया, आलो तुझी आठाया, कृपा दृष्टी माहे, कृपा दृष्टी माहे माझ्याकडे पंढरी आया. असो नसो भाव आलो तुझी आठाया, आलो तुझी आठाया, हे कृपा देती पाये, कृपा देती पाये माझ्याकडे पंढरी राया. तो बजरंगबली मारुती आपलं रामाकडे गारानं पोचविल. जो राम का है वो मेरे काम का है, जो राम का है वही मेरे काम का है, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. आणि मग त्या राम 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 म्हणणाऱ्या जीवाला जीवाची अवस्था न राहता तो जीवच देव होतो पहिला. राम म्हणता राम म्हणता रामात होई हो. राम म्हणता राम म्हणता रामाची होई जे. राम म्हणता रामाची होई जे. राम म्हणता राम म्हणता रामाची होई जे. राम म्हणता राम म्हणता रामाची होई जय. राम 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 म्हणता रामाची होई. राम म्हणता रामाची होई जे, होई जे. राम म्हणता राम म्हणता रामाची होई जे. पती पैसानी पदवी घेई जय, पती पैसानी पदवी घेई जय. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. रघुमाई जो बार जय 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 ढोपार कुमार, 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 ढोपार कुमाई, ढोपार कुमार, ढोपार कुमार, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज, सियावर रामचंद्र भगवान, पवन सुत हनुमान की जय. पार्वती पते सद्गुरु महाराज की जय. ढोबार कुमाई, ढोपार कुमाई, ढोबार कुमाई, ढोपार कुमाई, ढोपार कुमार, ढोपार जय 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 ढोपार कुमार, ढोपार कुमाई, ढोपार कुमाई, ढोपार कुमाई, ढोबार कुमार, ढोपार कुमाई, ढोबार कुमाई, ढोपार कुमाई, ढोबार
पार घुमाए ओ 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 पार पिंपळगाव बहुलाला कीर्तनाला आल्या कीर्तनकाराला काय दक्षिणा मिळाली तर काव्यतीर्थ वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार अण्णांचा प्रसाद मिळाला. आमच्यासाठी ही संपत्ती फार मोठी आहे. ही संपत्ती या प्रेमाचा आणि या आशीर्वादाचा स्वीकार करतो. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे. हा माऊलीचा प्रसाद आमच्या गळ्यात आहे. निवृत्तीनाथ दादांचा प्रसाद आहे. 10 मिनटं माझ्या हातात आहे. 11व्या मिनिटाला थांबेल. माझ्या कीर्तनाचं सूत्र आहे, शहाण्या माणसानं 2 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा, 2 आपली वाणी जपून वापरा. जेवढं आहे तेवढं बोलतो. तारीख घेताना प्रवीण भाऊ आपलं काही ठरलं नव्हतं, सगळा अभंग सांगायचा. आणि पुढच्या वर्षाचे मेमरी कार्ड आम्ही फेकून देणारी माणसं आहे. विठाला आहे त्या प्रेमाचा स्वीकार करा. हा माऊलीचा, तुकोबारायांचा, निवृत्तीनाथ दादांचा प्रसाद माझ्या गळ्यात आहे. जाई जुई मोगरा झेंडू गुलाबाची फुलं देवाच्या गळ्यातला हा प्रसाद आमच्या गळ्यात आला. आणि एका टोपलीमध्ये काही फुलं अशी देवाच्या पायाजवळ ठेवली. ते टोपलीतली फुलं या देवाच्या गळ्यातला हारातलं फुलांना म्हणताय तुम्ही किती भाग्यवान आहे. तुम्ही देवाच्या गळ्यात, सत्पुरुषाच्या कीर्तनकाराच्या गळ्यात आलात. तेव्हा देवाच्या गळ्यात या हारातलं फुलांनी दिलेलं उत्तर आहे, देवाच्या गळ्यात येण्याकरता, देवाच्या गळ्यात, देवाच्या अंगावर येण्याकरता आम्ही आमच्या काळजाला सोया टोचून घेतल्या आणि मग देवाच्या गळ्यात आलो. काळजाला सोया टोचून घेतल्या. टोपलीतली फुलं म्हणता आम्ही आमच्या काळजाला सोया टोचूना. तेव्हा ही देवाच्या गळ्यातलं हारातलं फुलं म्हणू लागले. देवाजवळ जाण्याकरता, देवाच्या साधूच्या गळ्यात जाण्याकरता फक्त काळजाला सोया टोचून चालत नाही. आम्ही ही सगळी फुलं, कोण कुठल्या जातीतले, कोण कुठल्या मातीतले, ऐका, आम्ही ही सगळी फुलं, आणि माझ्या हाताकडं पहा, आम्ही ही सगळी फुलं, आम्ही ही सगळी फुलं, जाई जुई मोगरा झेंडू गुलाबाची, आणि आम्ही ही सगळी फुलं कोण कुठल्या जातीतले आणि कोण कुठल्या मातीतले, पण पिंपळगाव बहुलाच्या सप्ताह करता, माऊली तुकोबारांच्या सेवेकरता आम्ही सगळे एका दोरीत आलो. मग देवाजवळ आलो, मग देवाच्या गळ्यात आलो. जोपर्यंत आपण एका दोरीत येत नाही तोपर्यंत देव आणि संताची आपल्याला प्राप्ती होऊ शकत नाही. थांबायचे मला. एक 3 मिनिटाची वेळ माझ्या हातात आहे. मांडलेलं सगळं सैद्धांतिक चिंतन आपल्याला कळलं न कळलं, जरा जिव्हाळ्याचं काही एक सिद्धांत मांडतो. तुकोबाराय म्हणताय पदी बैसोनी पदवी घ्यायचे. एखाद्या शिक्षकाला D.Ed करावं लागतं, B.Ed करावं लागतं. एखाद्या आर्किटेक्टला डिग्री इंजिनियर, मास्टरेट इंजिनियर वगैरे. एखाद्या डॉक्टरला MD व्हावं लागतं, MS व्हावं लागतं. पुढे BA MS काय असेल तो सगळा प्रवास करावा लागतो. पद आलं की पदाबरोबर मद येतो. ऐका, पूर्वी आपल्या घरात मला सिद्धांतानं, दृष्टांताची जवळीक करून मला सिद्धांत आपल्या कानात मनात पोहोचवायचा आहे. पूर्वी आपल्या घरामध्ये पाणी वगैरे, दही दूध वगैरे ठेवण्याकरता काय असायचं? गाडगा असायचं की नाही? अजून काय असायचं? मडका असायचं. अजून काय असायचं? पाण्याला रांजण असायचा. डोक्यावर पाणी वाहण्याकरता काय असायची? घागर काय असायची? बोला, काय असायची? आठवते ना? हो माऊल्या, हो बोला ना. ओ चष्म्यावाल्या मावशी, काय असायची? घागर. सूर द्या बरं बाबा. साम म खालचा हाम साम. घागर घेऊन म्हणायचे ना. शेवट चला एवढ्यावर आपलं 2020 फायनल म्हणायची ना एवढी गवळण. घागर घेऊन, रेडी. घागर घेऊन निघाली पाण्यात. घागर घेऊन निघाली
घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण ठुमकत ठुमकत चालली गवळण ठुमकत 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 चालली गवळण ठुमकत ठुमकत चालली गवळण ठुमकत ठुमकत चालली गवळण ठुमकत चालली गवळण ठुमकत 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 चालली गवळण ठुमकत ठुमकत चालली गवळण ठुमकत ठुमकत चालली गवळण पायाच्या तोलानं पायाच्या तोलानं घागर घेऊन 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 निघाली पाण्या गवळण घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण निघाली पाण्या गवळण निघाली पाण्या गवळण. आता गवळण कुठं पोहोचवायची काल्याच्या कीर्तनात तुम्ही शेवटी पहा. आता घागर घेऊन निघालेली गवळण आपल्या डोळ्यापुढे आली. ती घागर घेऊन माऊली पाण्याला गेली गवळण आणि घागर उलटी केली. घागर डोळ्यापुढे आली का आपल्या? कशी असते घागर? घागरीचं तोंड कसं आहे? लहान. घागरीचं तोंड कसं आहे? लहान. आणि घागरीचं पोट कसं आहे? लहान तोंडाची आणि मोठ्या पोटाची. मी घागरीबद्दल बोलतोय, कोणाकडे पाहू नका. मराठी भाषा पेलावली तर पहा. लहान तोंडाची मोठ्या हा घागर कळली ना आपल्याला? कळली कळली. हा, लहान तोंडाची मोठ्या पोटाची घागर उलटी केली. तोंड खाली केलं, पोट वरती केलं, कारण संसार उलटाच आहे. ऊर्ध्वमूल मदशाक अश्वत्थम प्रावरवेम आहा कटकटी ओखटे मृत्यू लोकेचे उपराटे अरीवरी आररे पिंपळावरी पाररे खाली कुंभारवरी मडके रे डंबाळके उंबराला बाळके पिंपळाला काकड्या लागल्या की. कळलं ना? चला पुढे. मुंगी व्याली शिंगी झाली. मुंगी बाळंत झाली, तिला शिंगी झाली. मग त्या मुंगीचं दूध किती? 17 रांजण भरून गेले. हत्ती 12 पिले. उरलेल्या दुधाचं करायचं काय? पिंपळगाव बहुलाच्या डेअरीला घाला. चला चला चला, संपला वेळ माझा, जवळ पटकन येतो. हा, घागर उलटी केली, घागरीचं तोंड खाली केलं, घागरीचं पोट वरती केलं, घागर पाण्यात बुडवली. घागर पाण्यात बुडवली. घागरीच्या पाणी आत गेलं का? बोला बोला. घागरीच्या पाणी आत गेलं नाही, जात नाही, जाणार नाही. बरं का बरं घागरीच्या आत पाणी जात नाही? सरळ विज्ञान आहे. जोपर्यंत घागरीच्या आत काय आहे? हवा. काय उत्तर दिलं आपण? काय आहे? हवा. नाही कळली? आपल्या या वरच्या मेंदू रूपी घागरीमध्ये बऱ्याच प्रकारची काय आहे? बोला बोला. काय आहे? या घागरीमध्ये बऱ्याच प्रकारची काय आहे? नारळ आमच्यापासून फोडतो. आमच्यासारख्या बऱ्याच कीर्तनकारांना वाटतं माझ्यासारखा कीर्तनकार मीच. ही आमच्याही बऱ्याच मंडळीच्या डोक्यात काय आहे? बरं वाटलं तुमचं, ठेवा झाकून. हा, द्राक्षाचे 50 लाख झाले म्हणा ना. ही काय? बोला बोला. काय? हवा. कांद्याचे 35 लाख झाले. ही काय? एक नोकरीवाला मित्र भेटला. महाराज, मला 14 वर्ष पगार नव्हता, तिला पगार नव्हता, बिनपगारी नोकरी करत होतो. गावानं भावानं फार आमची टिंगल केली, तर उडवली. आता तिला 90,000, मला 1.25 लाख महिना, किमान 2 लाख रुपये महिन्याला घरात येतात. मला गावाची भावाची गरज नाही. ही बऱ्याच नोकरीवाल्यांच्या सुद्धा डोक्यात काय? वा, कळती तुम्हाला हवा? ही काय? बोला. आम्हाला लोक भेटतात, भेटल्यानंतर परिचय करून देताना म्हणतात, महाराज, अहो महाराज, अहो केदार महाराज, हे आजी आहे, हे माझी आहे. आणि तो अशी 56 इंच ताणून चालवतो. ही सुद्धा काय? आजी माझीची. बोला बोला. काय आहे? हवा. भगवत भक्तीचं, राम नामाचं पाणी आत जाण्याकरता
आता सिद्धांत ऐका. रामनामाचं भगवत भक्तीचं पाणी आत जाण्याकरता आणि अहंकारी गो विषय विकाराची हवा बाहेर येण्याकरता घागर तिरकी कानोडी करावी लागेल. आळंदीला पंढरीला गेलेली माणसं एकमेकाच्या पाया पडतात. त्र्यंबकेश्वरला आळंदीला पंढरपूरला सप्ताहात आलेली माणसं एकमेकाच्या पाया पडतात. ही हवा बाहेर येणे. आणि भावाभावाचं भांडण झालं 2-5 गुंठ्यावरून रस्त्याच्या वाटणीवरून, तर भावानं भावाच्या डोक्यात कुऱ्हाड घातली, खून केले. हा आतला राक्षस जागा होऊ नये. राम राम म्हटल्यानं आतला सज्जन जागा होईल. माणसं माणसाचा नम्र होतील, पाया पडतील. आणि स्वार्थाकरता जागे झालेली पेटलेली माणसं मग कदाचित भाऊ सुद्धा भावाच्या डोक्यात कुऱ्हाडी घालील. आतला राक्षस जागा होईल. सिद्धांत मानतो देव होणं अवघड आहे, संत होणं अवघड आहे, पण अरे मानसा मानसा कधी होशील माणूस. आणि त्याकरता मंत्र सांगितलाय, पदी बैसोन पदवी घ्यायची. आपली आई सांगते, संपलंय माझं कीर्तन. आपली आई म्हणते, बाळा, ए बाळा, बाळा, हे तुझे पप्पा, हे तुझे पप्पा, हे तुझे बाबा, हे तुझे वडील. आई सांगते आपल्याला. त्या आईच्या सांगण्यावर बाळाचा आपला विश्वास. आईनं सांगितलं, बाळा हा तुझा बाप. आईनं ज्याच्याकडं बोट दाखवलं तो आईवरचा आपला विश्वास. आणि त्याच बापानं आपल्याला नाव आणि गाव दिलं. हा बापाचा आलेला अनुभव. आमचं असंच आहे. तुकोबाराय म्हणतात, विश्वासी अनुभव पाये, विश्वास अनुभव पाये, विश्वास अनुभव पाये. चिंतनाची वेळ. एकदा सगळ्यांना माझी प्रार्थना आहे, हात वर करूया. भोलेनाथाच्या शिवरात्रीचा पर्व आहे. सगळ्यांनी प्रेमाने एकदा भोलेनाथाचं महादेवाचं भजन करूया. नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय. सर्व एकदा प्रेमाने हात वर करा. एकदा जय जयकार करूया. नमो पार्वती पतये, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 वाक्य शेवटचं बोलतो थांबतो मी. तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगी. समारोपाचं वाक्य घेऊन जा. कीर्तन संपलं. आयुष्यभर देवाची देवपूजा केल्यानंतर आयुष्यभर देवाची वारी देवपूजा केल्यानंतर जिवंत आईबाप कदाचित भेटणार नाही, पण ज्यानं घरातल्या जिवंत आईबापाची मरेपर्यंत सेवा केली त्याला देव भेटायला आल्याशिवाय राहणार नाही. संपलं माझं कीर्तन. विठ्ठल जय जय विठ्ठल जय